मित्रांनो, पीएम किसान योजनेचं म्हणजेच यादीमध्ये आपलं नाव आलेलं आहे की नाही आपण आपल्या मोबाईलद्वारे घरी बसल्या कशा पद्धतीने चेक करू शकतो. तसेच पीएम किसान योजनेचं जे काही स्टेटस आहे ते आपण कशा पद्धतीने चेक करू शकतो. तसेच घरी बसल्या आपण आपल्या मोबाईलद्वारे कशा पद्धतीने पीएम किसानचं म्हणजे रजिस्ट्रेशन करू शकतो. तर तुम्हाला थोडक्यात माहिती देते, त्याविषयी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ समजून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा, कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देतो. तसेच मित्रांनो, तुम्हाला माझ्या चॅनलवर कुठल्याही प्रकारची अपडेट नवनवीन म्हणजेच मिळत राहील, त्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, चला तर मग थोडक्यात बघूया आपण कशा पद्धतीने आपण आपल्या यादीमध्ये लिस्टमध्ये नाव चेक केलं पाहिजे, तेही मोबाईलमधून. तर मित्रांनो, पीएम किसान 19 बेनिफिशियरी लिस्ट म्हणजेच केंद्र सरकारकडून देशातील खातेदार शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेद्वारे दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. तसेच मित्रांनो, पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता फेब्रुवारी अखेरीस वितरित करण्यात येणार आहे. तसेच पीएम किसान इन्स्टॉलमेंट डेट म्हणजेच पीएम किसान योजनेच्या अपडेट केलेल्या यादीमध्ये राज्यातील 3 लाखांपेक्षा अधिक शेतकरी ई-केवायसी पूर्ण नसल्याने पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्यापासून वंचित राहणार आहे. तर मित्रांनो, ज्यांनी म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन केलेलं नसेल किंवा ई-केवायसी केलेली नसेल तर असे शेतकरी या जो योजनेचा लाभ आहे याच्यापासून वंचित राहणार आहे. तसेच मित्रांनो, सध्या केंद्र सरकारचे सुरू असलेली विशेष मोहीम, या मोहिमेत सामील होऊन तुम्ही तुमची ई-केवायसी पूर्ण करून योजनेचा लाभ घेऊ शकता. तसेच ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमचे थकीत हप्ते सुद्धा वितरित केले जाणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जर ई-केवायसी जर केली तर जे हप्ते तुम्हाला आतापर्यंत मिळालेले नव्हते तर ते थकीत हप्ते देखील तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे, म्हणजे ते तुम्हाला मिळणार आहेत. तसेच पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याच्या नवीन अपडेट केलेल्या याद्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला बाहेर कुठेही CSC केंद्रात जाण्याची गरज नाही आहे. तर तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याच्या नवीन अपडेट तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता. या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा 19वा हप्ता वितरित होणार आहे. तसेच पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याच्या नवीन अपडेट तुम्ही तुमच्या मोबाईलवर कशा पद्धतीने पाहू शकता. तर या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा 19वा हप्ता वितरित होणार आहे. तर यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने प्रोसेस म्हणजेच क्रिएट करायची आहे ते समोर व्हिडिओमध्ये मी थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात आधी गुगल ॲपमध्ये जायचं आहे. गुगल ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे सर्च करायचं आहे पीएम किसान gov.in म्हणजे इन. तुम्हाला अशा पद्धतीने सर्च करायचं आहे आणि जी पहिलीच लिंक आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं ई-केवायसी स्टेटस वगैरे अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. त्यानंतर त्याला तुम्ही स्क्रोल करत खाली यायचं आहे. तर तिथं तुम्हाला ई-केवायसी जर करायची असेल तर ई-केवायसीवर तुम्ही क्लिक करू शकता. मोबाईलमधून ई-केवायसी करू शकता किंवा स्टेटस जर चेक करायचं असेल तर तुम्ही स्टेटसवर क्लिक करू शकता, चेक करू शकता. तसंच डाउनलोड किसान ॲप आहे, तर डाउनलोड KCC फॉर्म तुम्ही इथं बघू शकता. तसंच बेनिफिशियरी जे आहे म्हणजेच ते तुम्ही त्याच्यावर क्लिक करू शकता. आणि सर्वात आधी तुमचं जे राज्य आहे महाराष्ट्र राज्य म्हणजे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा काय आहे तो जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. नंतर तुमचा तालुका काय आहे तर तालुक्यावर सिलेक्ट करायचं आहे. आणि नंतर तुमच्या तालुक्याच्या नियर बाय म्हणजेच ब्लॉकमध्ये काय आहे तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तसेच मित्रांनो, तुमच्या तालुक्या किंवा जिल्ह्याजवळ जे काही छोटंसं गाव वगैरे असेल त्या गावाचं नाव काय आहे ते सिलेक्ट करायचं आहे. आणि गेट रिपोर्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि गेट रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची जी यादी आहे ती तुमच्या समोर तुम्हाला बघायला मिळेल. तर त्या यादीत तुमचं नाव आलेलं आहे की नाही, तर पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे की नाही, तुमच्या खात्यावर आलेला आहे की नाही, त्या यादीत तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीची प्रोसेस तुम्हाला घरी बसल्या मोबाईलद्वारे करायची आहे. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली, माहिती आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन अपडेट तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळत असतील. आणि तसेच मित्रांनो, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.